अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. याच दिवशी आहे श्रावणी पौर्णिमा, जिला आपण नारळी पौर्णिमा या नावाने ओळखतो. याच दिवशी आहे रक्षाबंधन. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे की तिसऱ्या श्रावणी सोमवारी पूजा कशी करायची, कारण या दिवशी भद्रा काळाची सुद्धा सावट असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. तुम्ही जर चॅनलवरती नवीन 19 ऑगस्टला म्हणजे श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे 3:04 लागणार असून त्याच दिवशी तिची समाप्ती 11:55 होणार आहे. भद्रा काळ हा सोमवारच्या दिवशी सकाळी 5:53 सुरू होणार असून तो दुपारी 1:32 असणार आहे. म्हणजे जवळजवळ सुमारे 8 तासांचा भद्राचा काळ जो आहे तो असणार आहे. या भद्रा काळामध्ये रक्षाबंधन सुद्धा केले जाणार नाही. त्याचबरोबर विवाह असेल, मुंज असेल, घराची वास्तुशांती असेल किंवा सत्यनारायणाची पूजा असेल, त्याचबरोबर आपल्याला काही जर एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर ते पण तुम्ही या भद्रा कालावधीमध्ये करू शकत नाही. मात्र तुम्ही भद्रापासून बचावासाठी, भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपल्याला रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुळशीची पूजा तुम्ही करू शकता. त्या सूर्यदेवांची पूजा असेल, सूर्यदेवांना अर्घ्य देणे, शिवपूजा असेल, ज्याच्यामध्ये रुद्राभिषेक आला, त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारची सुद्धा पूजा येते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला भद्रा काळामध्ये करता येतील. त्याचबरोबर तुम्हाला देवाचे नामस्मरण सुद्धा करायचं आहे. भद्रा काळामध्ये नामस्मरणाला बघा कसल्याही वेळेचं बंधन नसतं. मग त्यामध्ये काळ कोणताही असो, सुतकाचा असो किंवा भद्राचा असो किंवा ग्रहणाचा असो, यासाठी मात्र तुम्हाला बंधन नसतं. त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे ज्या वेळेला करतो त्यावेळेसच तुम्हाला ती करायची आहे. तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून सुद्धा पूजा करू शकता. किंवा तुम्हाला दररोजची सकाळची देवपूजा करण्याची तुमची जी काही वेळ असेल, सकाळी 7 वाजेची म्हणा, म्हणजे सकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत तुमची जी पूजा आहे ती तुम्ही 10 वाजेच्या आतमध्ये कधीही करून घेऊ शकता. भगवान शिवशंकरांची कोणतीही पूजा आपण जर करणार असेल तर ती पूजा मग आपण प्रदोष काळामध्ये करत असतो. नेहमीची सोमवारची पूजा असेल किंवा जी कोणती महाशिवरात्रीची पूजा असेल, भगवान शंकरांची कोणत्याही प्रकारची पूजा असेल, सोमवारची पूजा असेल, प्रदोष काळातली पूजा असेल, तर बरेचसे जण ती पूजा जी आहे ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करत असतात. तुम्ही बाकी सोमवारी सुद्धा प्रदोष काळामध्ये केलेली पूजा असेल, जसं तुम्ही करत असाल त्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायला भद्रा काळाचे कोणतेही बंधन या ठिकाणी राहणार नाही. भद्रा काळ संपणार आहे. संपल्यानंतर मग तुम्ही शिवपूजा कराल. तुम्हाला मंदिरात जाऊन ती पूजा करायची असेल तर नेहमीप्रमाणे तुम्ही भद्रा काळामध्ये मंदिरात गेला तरी सुद्धा चालेल. फक्त ज्या काही तुम्ही मोठ्या पूजा असतील, जसे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, वास्तुशांती, घरभरणी वगैरे, हे असे कामे तुम्हाला या दिवशी करायची नाही आहेत. घर बघा कसं आपण एकदाच घेतो आणि त्याची वास्तुशांती पण आपण एकदाच करत असतो. त्यानंतर उद्योगधंद्याची सुरुवात पण आपण एकदाच करत असतो आणि तिची पूजा वगैरे जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो. त्यामुळे हे जे काही सत्यनारायणची पूजा असेल, हे असेल, फक्त आपण श्रावण महिन्यामधून फक्त एकदाच करत असतो. किंवा मग काही जण जे आहेत ते दर पौर्णिमेला सुद्धा सत्यनारायणची पूजा करत असतात. 1 महिन्याचा कालावधी जिथे जातो आणि थोडीशी ती पूजा मोठी आपण घालत असतो. आणि या पूजेसाठी आपण बऱ्याचशा तयारी वगैरे केलेल्या असतात. आपला बराचसा वेळ आपण या गोष्टींसाठी दिलेला असतो. त्यामुळे ह्या ज्या काही पूजा आहेत त्या पूजा तुम्ही भद्रा काळामध्ये करू नका. आणि जसं कोणाचं लग्न जमवाजमव असेल, मुंज असेल, या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये आपल्या एकदाच होत असतात त्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात या ठिकाणी करणार असाल तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मग यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व गोष्टी तुम्हाला या भद्रा काळामध्ये करता येणार नाही. त्याचबरोबर पौर्णिमा म्हणजेच आपण जे काही रक्षासूत्र भावाच्या मनगटावर बांधतो तर तेही वर्षामधून आपण एकदाच बांधत असतो. त्या गोष्टीला मात्र या ठिकाणी बंधन आहे. मात्र भद्राचं जे काही आहे ते अनिष्ट टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतेही बंधन नाही. उलट आपण या कालावधीमध्ये जितकी भगवान शिवशंकरांची पूजा जास्तीत जास्त सेवा करू, नामस्मरण करू, तितकी भद्राची जी काही 12 नावे आहेत हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. ती जर आपण या वेळेमध्ये सूर्यदेवांकडे पाहत म्हणून तरीसुद्धा आपल्याला भद्राचं कोणतंही भय किंवा दुष्परिणाम जाणवणार नाही. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भद्राची जी 12 नावे आहेत ती तुम्हाला स्क्रीनवरती देईल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण या ठिकाणी देईल.
तो नेहमीप्रमाणे तुम्हाला कोणत्याही पूजेस सुरुवात करत असताना तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व जे काही पूजेसाठी साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य तुम्हाला एका ताट्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर शिवलिंगाला एका ताटामध्ये घेऊन तुम्हाला शिवलिंगावरती सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे. साध्या पाण्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर दुधाचा करू शकता, तुम्ही पंचामृताचा करू शकता, तुम्ही कुठल्याही प्रकारचा उसाच्या रसाचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकता. आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि शिवलिंग जे आहे ते तुम्हाला स्वच्छ एका कपड्याने पुसून घेऊन बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्ण याच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आहे. आणि कुंकू मिश्रित पाणी तुमच्याकडे जर असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जर साधं जसं पंचामृत असेल, दुधाचं असेल, तुपाचं असेल, पाण्याचा असेल, या प्रकारे सुद्धा तुम्ही जलाभिषेक करू शकता किंवा कोणत्याही प्रकारचा तुम्ही अभिषेक या ठिकाणी करून घेऊ शकता. जर मी तुम्हाला कसं म्हटलं की आता कुंकू मिश्रित पाणी म्हटलं तर त्या कुंकू मिश्रित पाण्यासाठी तुम्हाला कापूरवाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बारीक करून टाकायच्या आहेत आणि त्यांची बारीक पावडर करायची आहे. आणि 1, 2 ते 3 चिमूट कुंकू त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आणि हे असे कापूर आणि कुंकू मिश्रित जे पाणी आहे ते पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल किंवा कुलस्वामिनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल त्यांना ब्रह्ममुहूर्तावरती आपण अभिषेक करू शकतो. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. कुंकुमार्चन जे आहे ते आपण चरणांपासून ते मस्तकांपर्यंत चिमटीमध्ये धरून कुंकुवाचा अभिषेक करत असतो. कोरड्या कुंकवाने आपण देवीला अभिषेक करत असतो. तर हे जे अभिषेक आहे ते तुम्ही 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा किंवा 108 वेळा सुद्धा कुंकू वाहत तुम्हाला हे करू शकता तुम्ही. आपण हे जे कुंकुमार्चन आहे ते दर पौर्णिमा, त्याचबरोबर अष्टमी असेल, मंगळवार असेल, शुक्रवार असेल या दिवशी सुद्धा करू शकतो. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यामुळे जी माता पार्वती रूपी जी अन्नपूर्णा देवी आहे तिला सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाला चंदनाचा गंध लावायचा आहे. बरेच जण हे या ठिकाणी काय करतात की जे गंधगोळी असते ती गंधगोळी सुद्धा वापरू शकतात किंवा जी विभूती भेटते ती विभूती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की तुमच्याकडे जर चंदन पावडर असेल तर चंदन पावडर, अष्टगंध असेल तर हे तुम्हाला शिवलिंगाला लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला जसं मी सांगितलं तसं चंदनाचा, कुंकवाचा गंध जो आहे तो एका काडीच्या मदतीने लावायचा आहे. आणि जे चंदनाचा गंध असतो ना तो शांत असतो, त्यामुळे आपल्याला चंदनाचंच या ठिकाणी हे करायचे आहे. कारण महादेवांना जे आहे ते थंड खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही अगदी एकदम साध्या पद्धतीने सिंपल जरी हळदी कुंकवाचा गंध जरी देवी अन्नपूर्णेला लावला तरीसुद्धा चालेल. आणि ते लावण्यासाठी तुमच्याकडे जर चंदन नसेल तर तुम्ही या ठिकाणी भस्माचा गंध, पांढरा चंदन किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये जे आपण गंधगोळी ठेवतो ना त्या गंधगोळीचा सुद्धा वापर आपण या ठिकाणी देवी देवतांना लावण्यासाठी करत असतो. तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही लावला तरी चालेल. शिव जे आहेत ना तर शिवांना शिवामूठ आपली अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तिसऱ्या सोमवारी शिवामूठ जी आहे ती आहे हिरवं मूग आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हिरवे अख्खे मुगाचाच या ठिकाणी तुम्हाला शिवामूठ म्हणून वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे मूठभर नसतील तर चिमूटभर जरी असतील तरीसुद्धा तुम्ही ते शिवामूठ म्हणून अर्पण करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शिवामूठ अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो. शिवामूठ वाहताना ती कधीही कोरडी व्हायची नाही. शिवामूठ जी आहे ना ती नेहमी तुम्हाला थोडीशी ओली करूनच टाकायची आहे. तुमच्या हातामध्ये थोडंसं मूग घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही ते ओलं करून शिवलिंगावरती ज्या प्रकारे अभिषेक करतो त्या प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा मग काय करू शकता की तुम्ही उजव्या हाताने शिवामूठ वाहताना तर मग डाव्या हातामध्ये तुम्ही एका तांब्यामध्ये किंवा गडूमध्ये पाणी घेऊन तुम्ही डाव्या हाताने उजव्या हाताच्या मुठीवरती थोडं थोडं पाणी का होईना हे तुम्ही हळूहळू ओतू शकता. म्हणजे जे काय तुम्ही धान्य घेतलेलं असेल शिवामुठीसाठी, जसं तिसऱ्या सोमवारी आहे मुगाची शिवामूठ, तर ते तुम्ही शिवामूठ वाहत असताना शिवामुठीचा जो मंत्र आहे तो म्हणत तुम्हाला शिवलिंगावरती सोडायचं असतं. त्यावेळेस तुम्हाला शिवामुठीचा मंत्र म्हणायचा आहे. नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. किंवा मग शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करे देवा, असे तुम्हाला 3 वेळा किंवा तुम्ही जर शिवामूठ 1 वेळा वाहत असेल तर तुम्ही 1 वेळा सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता. शिवामूठ जी आहे ना ती अगदी घट्ट पकडून तुम्हाला हळूहळू करत शिवलिंगावरती सोडायची आहे. कारण जे धान्य आहे ते धान्य आपल्याला इतर सांडायचं नसतं आणि दानाचा महिमा सांगणारी ही शिवामूठ असते. या सोमवारी हिरवे मूग आहेत
तर हिरवं मूग जे आहे ते बुधग्रहाचे प्रतीक दर्शवितात आणि आपल्या कुंडलीमधील बुधग्रह मजबूत व्हावा या कारणाशी आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करत असतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही शिवामूठ आपण वाहत असतो. त्यानंतर तुम्हाला कर्पूर आरतीने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक फळ जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही खडीसाखरेचा किंवा नैवेद्य ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा घरी गोडाचा पदार्थ बनवला असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून ठेवू शकता. भाद्रा काळामध्ये आपण नैवेद्य, स्वयंपाक वगैरे बनवू शकतो. या गोष्टीला असं काहीही बंधन नाही आहे. काही ठराविक कामं अशी आहेत जी शास्त्राला अनुसरून आहेत, जी आपल्याला या ठिकाणी करायची नाहीत आणि ती कामं कोणती आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे. कोणत्याही कामांना या ठिकाणी बंधन नाही आहे. जेवण करू शकतो आपण, स्वयंपाक बनवू शकतो, पूजा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, शिवांची पूजा असेल, रोजची देवपूजा असेल, अभिषेक असेल, तुळशीची पूजा असेल, हे कामं आपण करू शकतो. त्यानंतर तुम्हाला अभिषेक करताना तुम्हाला पांढऱ्या फुलांचा वापर करायचा आहे, कारण पांढरं जे आहे ते महादेवांना आवडतं. त्यानंतर आरती वगैरे, धूप, दीप, भस्म वगैरे लावून आपण देवांना अर्पण करत असतो. शिवपूजेतली कोणतीही एखादीच महत्त्वाची गोष्ट असेल, यापैकी पांढरं फूल असेल किंवा धोत्रा असेल, बेल असेल, अतिशय हे आपण मनोभावे आपण शिवलिंगावरती वाहत असतो. आणि जेव्हा हे वाहत असतो त्यावेळेस आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा असते. आणि हा जप करताना आपलं मन जे आहे ना ते अतिशय शांत होतं आणि आपल्या सर्व चिंता, सगळी दुःख हे महादेव जे आहेत ते आपलं दूर करतात. त्यामुळे जर तुम्हाला या दिवशी मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करा. जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही घरच्या घरीसुद्धा पूजा करू शकता. जर तुमच्या मंदिरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवू शकता, वाळूचं शिवलिंग बनवू शकता. आणि जर तुमच्या सगळं देवघरामध्ये धातूचं शिवलिंग असेल किंवा मग तुमच्या घरामध्ये अजूनपर्यंत शिवलिंग नाही आहे तर मग तुम्ही श्रावणी सोमवार निमित्त ते तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये सुद्धा आणून तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता. आणि शिवलिंगाची पूजा जी आहे ती पूजा केल्याने महादेव जे आहेत ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि तुम्हालासुद्धा शिवपूजा केल्याचे एक वेगळेच समाधान मिळेल. शिवपूजेच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. मागे पण 1-2-3 व्हिडिओ आपले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन मागचे व्हिडिओ पाहू शकता. ज्या काही गोष्टी आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो, जसे की धोत्र्याचे फळ विषारी आहे, यामध्ये ज्या काही विषारी गोष्टी आहेत त्या बाकी देवी देवतांच्या पूजनामध्ये चालत नाहीत, पण त्या महादेवांना चालतात. त्या अर्थाने तुम्हाला त्या अर्पण करायच्या असतात की आपल्याला ज्या काही वाईट गोष्टी आहेत ह्या सर्व वाईट गोष्टींचा आपल्याला मोह व्हायला नको आणि त्या देवांनीसुद्धा आपल्याला साथ द्यायला हवी आणि आपल्याला त्याचा एक प्रकारचा आशीर्वाद मिळावा. म्हणून पुण्य हे अशा वाईट गोष्टींचा मोह कधीच व्हायला नको, म्हणून तुम्हाला ह्या अशा गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारचं वेगळेपण फक्त इतकंच आहे की श्रावणी सोमवार ही पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती किंवा तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही टाकावरती करू शकता. जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवरती तुम्ही कुंकवाचा अभिषेक करू शकता. कोरड्या कुंकवाचा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा कुंकू मिश्रित पाण्याचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही अभिषेक करू शकता. शिवलिंगावरती जरी महादेवांच्या संपूर्ण परिवाराचा वास जरी असला, म्हणजेच काय माता पार्वती, गणपती, कार्तिकेय जरी त्यांचं शिवलिंगामध्ये स्थान असलं तरी पण शिवलिंगावरती आपल्याला कुंकवाचा अभिषेक चालत नाही किंवा शिवलिंगाला कुंकू लावलेलं सुद्धा चालत नाही. त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती असते किंवा अगदीच कोणाकडे टाक असेल, फोटो असेल कुलस्वामींचं, तर त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ज्यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी असते, सप्तशृंगी देवी असते, माहुरची आई असते, रेणुका देवी असते, या ज्या शिवशक्ती आहेत ना त्या तुम्ही शिवशक्तींच्या फोटो पाहिले असतील आणि त्यांच्या आसपास कुठे जर गेलो आपण तर मूर्तीच्या आसपास कुठेतरी शिवलिंग हे दिलेलंच असतं. तर मग आपण पौर्णिमेच्या दिवशी या सर्व ज्या कुंकुमार्चनच्या गोष्टी आहेत ना त्या करू शकतो. शिवामूठ ही प्रत्येक सोमवारी बदलणारच आहे. तर या सोमवारी शिवामूठ जी आहे ती हिरवी मूग आहे. आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे मुगाची शेती असेल तर आता सध्या ओले मूगसुद्धा तुमच्याकडे आलेले असतील, तर या कालावधीमध्ये तुम्ही ते ओले मूगसुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकता. वाळलेले मूग असतात तेही तुम्ही वाहू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला या ठिकाणी मुगाची डाळ वाहायची नाही, अख्खे मूगच तुम्हाला शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून वाहायचे आहेत. प्रत्येक सोमवारप्रमाणे तुमचा जर उपवास असेल किंवा पौर्णिमेचा उपवास तुम्ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरत असतो आणि तो जो उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी सोडत असतो आणि या दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे, तर तुम्हाला समजा तुम्हाला मंगळवारी उपवास सोडायचा असेल तर मंगळवारी
तुम्ही हे उपवास सोडू शकता. जर आपण ही पूजा घरच्या घरी मांडली तर दुसऱ्या दिवशी ती काढायची असते. आणि जर तुम्ही मातीचं पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल, वाळूचं बनवलं असेल, तर तुम्ही सुद्धा पूजा करून अगदी थोड्या वेळामध्ये धूप दीप शांत झाला की तुम्ही ती पूजा जी आहे ती विसर्जित करू शकता. कारण पार्थिव शिवलिंगाची पूजा जास्त वेळ ठेवायची नसते. त्यामुळे सोमवारीसुद्धा आपल्याला हे करायचं असेल. आणि जो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सोमवारी करायचे उपाय सांगितलेले होते, तो उपायसुद्धा तुम्ही या सोमवारी करू शकता. आणि जे मागच्या पहिला सोमवार आणि दुसऱ्या सोमवारी जे उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो उपाय तुम्हाला जर करायला शक्य झाला नसेल तर तो जो उपाय आहे तो तुम्ही याच्या तिसऱ्या सोमवारीसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. ज्यावेळेस तुम्ही हे करत असाल, पूजा वगैरे करत असाल, त्यावेळेस तुम्हाला पूजा करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणतच तुम्हाला ही सर्व पूजा करायची आहे. किंवा शिवनामावली असेल ती शिवनामावली म्हणत तुम्ही हा जो अभिषेक आहे, ही जी शिवलिंगाची पूजा आहे ते करू शकता तुम्ही. उद्याच्या सोमवारी दुसरा एक उपाय करायचा आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. शिवामुठ म्हणून आपण शिवलिंगावरती हिरवे मूग ठेवतो. आणि तुम्हाला काय करायचं आहे की एक पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला तेल किंवा तूप लावायचं आहे, जेणेकरून ते पान आपलं तेलकट होईल. आणि मग त्या पानावरती तुम्हाला 4-5 मुगाचे दाणे जे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि ते ठेवल्यानंतर दिवसभर आपल्याला काहीच करायचं नाही. संध्याकाळी जेव्हा आपण पुन्हा महादेवांची पूजा करतो, आरती करतो, जसं आपण नेहमीची संध्याकाळची देवपूजा करताना दिवा लावतो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की त्या पानावरून ते मुगाचे जे दाणे आहेत ते उचलून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ ते तुम्हाला दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवायचे आहेत. ते पण तुम्हाला देवपूजेच्या दिव्यावरच हा उपाय करायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तेल किंवा तूप लावल्यामुळे काय होतं की ते जे काळपट झालेलं आहे त्याच्यावरती काजळी येते. ती काजळी थोडीफार तयार होते आणि त्या भागावरती ते मुगाचे दाणे थोडेफार मिक्स करायचे आहेत, जेणेकरून त्या मुगाच्या दाण्यांनासुद्धा थोडासा काळपटपणा होईल. त्या काजळामुळे अर्पण झालेले मुगाचे दाणे आपल्याला घरातील कोणत्याही एका सदस्याने आपल्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घट्ट दाबून धरायचे आहेत आणि हाताची मूठ वळवून घ्यायची आहे. आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि वरच्या भागापासून ते खालपर्यंत, म्हणजे वरच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत हे दाणे तुम्हाला उतरवायचे आहेत. जशी आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने हे तुम्हाला काढायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तो आपण कशासाठी करत असतो, तर ही शिवमूठ जी आहे, जे काही धान्य आहे, हे उपाय आपण यासाठी करत असतो की आपला जो अकाल मृत्यू आहे तो अकाल मृत्यूचा भय टाळण्यासाठी आपण हा उपाय करत असतो. पहिल्या सोमवारी आपण तांदूळ वापरून हा उपाय केला होता, दुसऱ्या सोमवारी तीळ वापरून हा उपाय केला होता आणि तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमूठ आहे, तर मूग वापरून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. बाकी ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला शिवमुठीची जी कहाणी आहे ती तुम्हाला नक्कीच ऐकायची तरी आहे किंवा वाचायची तरी आहे. कारण शिवमुठीची कहाणी ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय तुमचं जे हे व्रत आहे किंवा तुमची ही जी पूजा आहे ती पूर्ण होत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ती कथा नक्की वाचा. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर तुम्ही पुस्तकामधून सुद्धा ती वाचू शकता. आणि जर पुस्तक नसेल तर आजकाल यूट्यूबवरती बरेचसे तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील, त्यामधून सुद्धा तुम्ही ते श्रवण करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.